नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक नवीन अपडेट आणलो आहे आपण सोलापूर जिल्ह्यामधील ही अपडेट असणार आहे. जे कोणी सोलापूर जिल्ह्यातील असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर पहा, व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या वॅकन्सी आहेत ते समजून जाईल. व्हिडिओ स्किप नका करू. तर पहा, स्टार्ट करूया. सुरुवातीला आहे मेडिकल ऑफिसरमध्ये पायामध्ये BMS, MBBS आणि BHMS एवढे फॉर्म भरू शकतात. तर 2 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतं. त्यानंतर आहे नर्सिंग सुपरिटेंडंट, त्यामध्ये MSc नर्सिंग, BSc नर्सिंग हे दोन्ही पण फॉर्म भरू शकतात. तर 2 ते 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे नर्सिंग स्टाफमध्ये BSc नर्सिंग आणि GNM ANM तिन्ही फॉर्म भरू शकतात. त्यामध्ये 1 ते 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे OT टेक्निशियनचा कोर्स किमान 1 वर्षाचा तरी अनुभव असला पाहिजे. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन कोर्स, त्यामध्ये किमान 1 वर्षाचा तरी अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे फार्मसिस्टचं, ज्याचं D-फार्मसी झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पहा, 2 वर्षापर्यंत 0 ते 2 वर्ष फॉर्म भरू शकतात. म्हणजे फ्रेशर पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्लिनिकल पोस्ट आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचं आहे नॉन क्लिनिकल पोस्टमध्ये पहा, पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह, त्यामध्ये MBA, BBA आणि MSW भरू शकतो. 3 वर्षापर्यंत जे कोणी अनुभव असेल 0 ते 3 फॉर्म भरू शकतो. त्यानंतर आहे MBA, BBA साठी PRO, जे फिमेलपर्यंत भरू शकतो. मेल फिमेल 3 वर्षापर्यंत अनुभव असला तर चालेल. D-फार्मसी आणि B-फार्मसी पण यामध्ये भरता येतं. त्यामध्ये 0 ते 2 वर्षासाठी. त्यानंतर फार्मसी 0 ते 2 वर्ष. त्यानंतर आहे बँक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, जे कोणी पण ग्रॅज्युएट जे आहे ते याच्यामध्ये फॉर्म भरता येईल. जे याच्यामध्ये अशी कोणती स्पेसिफिक ग्रॅज्युएटची अट नाही आहे. त्यानंतर पुढचं आहे लेफ्ट ऑपरेटर, जे 10वी-12वी पास असेल त्याला पण ही संधी भेटून जाईल. मावशीसाठी 8वी ते 10वीपर्यंत पास असणारा भरू शकतो. त्यानंतर किमान 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. यामध्ये एक महत्त्वाची नोट दिलेली आहे. अनुभवी व NABH ट्रेन्ड स्टाफला प्राधान्य दिलं जाईल. आता ज्यांना NABH माहीत नाही त्यांना सांगतो, बऱ्याचला माहीत असेल. नॅशनल अक्रेडिटेड बोर्ड हॉस्पिटल्स जे आहे, म्हणजे नॅशनल अक्रेडिटेड बोर्ड जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यामध्ये जे कोणी काम केलेले त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी जर असतील तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येतील. ठीक आहे. तर त्यानंतर भेटण्याची वेळ 11 ते 3 पर्यंत दिलेली आहे. त्यानंतर आहे HR विभाग, जे आहे CNS हॉस्पिटल, तुम्हाला लक्ष्मीपेठ, दमनीनगर, डेगाव रोड, सोलापूर या ठिकाणी तुम्हाला चौकशी करायची. हे 15 तारखेचा हे पेपरमध्ये आलेली बातमी आहे. यामध्ये सॅलरी वगैरे किती देणार आहे तर ही पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली नाही आहे. तुम्हाला सॅलरीसाठी HR डिपार्टमेंटला जाऊन भेटावं लागेल. याच्यामध्ये संपर्क दिलेला आहे. हा संपर्क 3 नंबर आहे. तुम्ही याच्यामध्ये कोणत्या तरी नंबरला कॉल करून पूर्ण माहिती घेऊ शकता. ठीक आहे. तर हा अशा प्रकारचा व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. हे लोकमतची 15 तारखेची बातमी आहे. ठीक आहे. तर हे 15 तारखेच्या अपडेटला आपण व्हिडिओ बनवतो. तर व्हिडिओ जर तुम्ही आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. हे ANM, GNM आणि BSc, त्यानंतर MSc सगळे नर्सिंगचे जेवढे कोर्स आहेत तेवढे सगळे याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ नक्की शेअर करा जे कोणी सोलापूरचा असतील त्यांच्यासाठी. धन्यवाद मित्रांनो.